एक आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अलख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणे. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूल बाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल, असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदारा आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या केलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूचा तिथे एक गणपती आहे. त्याच्या मग आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामग गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झाला. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसा मासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयंतांना खूप आनंद झाला. दिवसा मासा वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाले. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामा भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रानद्वाड आहे, काय रानद्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानं ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरी हारापाशी रिजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा कराजवळ ठेव. दूध पिऊन सर्प करात शिरेल. अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांतप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिल्यावर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे. आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा यावा, असा क्रम सुरू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला.
तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली, आदरातिथ्य केलं आणि घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची दारची सर्व माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.